पांडुरंग निवास, महादेव मंदिर, महादेवनगर, भोसरी, पुणे इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग यांच्यामार्फत महाशिवरात्रीनिमित्त पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पारायण वाचनामध्ये सहभाग घेतला होता. यावेळेस सौ उषा शिवाजी घुगे या म्हणाल्यात की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तसंच ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यापासनं समाजाला कुठेतरी वेगळं वळणावर नेऊन सोडत आहेत. त्यासाठी त्यांनी श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग याचं आयोजन केलं आहे आणि विद्यार्थ्यांवरती संस्कार कसे करावेत यासाठी त्यांनी या वर्गाचं स्थापना करून विद्यार्थी घडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. संस्काराचे बीज लावून संयम शिस्तीचं करूया शिंपण, स्वाभिमानाचं कुंपण घालून समृद्ध पिढीचं करूया लेपण. नमस्कार, मी उषा शिवाजी घुगे श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. तसेच महाशिवरात्री हा पर्वकाळ आहे आज आणि त्याच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. मी गेल्या वर्षी मंदिरामध्ये गेले महादेवाच्या आणि गेल्यानंतर सगळे मूर्तीवरती दूध वाहत आहेत. मला बघून खूप वाईट वाटलं, कारण मूर्तीमध्ये देव नाही आहे तर माणसामध्येच देव असायला पाहिजे आणि एवढं सगळं मौल्यवान दूध सगळं गटारामध्ये जात होतं. ते बघून खूप वाईट वाटलं आणि ठरवलं की हे असं झालं नाही पाहिजे. तुम्हा सगळ्यांनाही हे वाटत असेल पण कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि मी विचार केला की मीच का नसावी. आणि मग हे जर लहान मुलांना आपण सांगितलं तर त्यांच्यामध्येही बदल होईल. तेही हे करणार नाहीत, कारण ते उद्याचे भावी नागरिक आहेत आणि भावी आपले हे जे राष्ट्र आहे ते त्यांच्याच उद्या हातामध्ये असणार आहे. मग मी परिसरातील सर्व मुलांना एकत्र केलं आणि त्यांना मंदिरात घेऊन गेले. त्यांना दाखवलं की भाविक कसे मूर्तीवरती दूध वाहत आहेत आणि हे कसं वाया जात आहे. आणि मग ह्या मुलांना घेऊन संस्कार वर्ग का करू नये असं मनात आलं आणि 2 वर्षापूर्वी मी संस्कार वर्गाची स्थापना केली. त्यामध्ये मुलांना मी संस्कारामध्ये सर्वप्रथम श्लोक, मंत्र आणि दिनचर्या आपली कशी असावी, आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता करायला पाहिजे, तसंच परिसराची स्वच्छता करायला पाहिजे आणि पर्यायाने आपला देशही स्वच्छ होईल. तर फक्त ही झाली बाकीची स्वच्छता, पण आपल्या विचारांचीही स्वच्छता असायला पाहिजे की लिंगभेद नसायला पाहिजे, मुलगा मुलगी समानता असायला पाहिजे. ह्याच्याबरोबर आपलं शिक्षणही महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाबरोबर आपले संस्कारही महत्त्वाचे आहेत. आई वडिलांचा आदर राखायला पाहिजे आपण समाजामध्ये, कारण आपल्याला कोणी आपली स्तुती केली, आपल्याशी कोणी चांगलं वागलं तर आपल्याला बरं वाटतं. तसं आपण पुढच्याचाही आदर हे करायला पाहिजे. आणि मुलांचा जो 6 ते 7 ह्या वेळेतला 1 तास जो त्यांचा खेळण्यामध्ये जात होता त्याचा उपयोग आम्ही संस्कार वर्गासाठी करून घेतला आणि त्या वेळामध्ये आम्ही मुलांवरती संस्कार करत आहोत. आजचा ज्या 8 मार्च आहे महिला दिन, तर मला असं वाटतं की माझ्या ज्या ह्या मुली आहेत त्याच रणरागिणी आहेत, त्याच उद्याच्या शिक्षिका आहेत, त्याच उद्याच्या राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत आणि अशा प्रकारेच मी मुलांना घडवेल आणि समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हिमांगी शशिकांत भेरे. मी श्री स्वामी समर्थ संस्कार वर्गात शिकते. मी तुम्हाला आज माझी दिनचर्या सांगणार आहे. थोडक्यात मी सर्वात पहिले उठल्यानंतर भूमीला नमस्कार करते. त्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. त्यानंतर मी 6 वाजता माझा क्लास संस्कार वर्ग असतो, तिथे मी 6 वाजता जाते. तिथे आम्ही आमचे गुरुवर्य उषा मॅम व शिवाजी सरांना नमस्कार करतो. मग आमच्या क्लासचा प्रारंभ होतो. सर्वात पहिले आम्ही क्लासमध्ये परिपाठ घेतो. परिपाठामध्ये आजची दिनांक, सुविचार, तिथी, त्यानंतर आम्ही मानसानी मानसाशी मानसा समवागणी ही प्रार्थना घेतो, स्वागत गीत घेतो. मग त्यानंतर आम्ही श्लोक व स्तोत्र घेतो, जसे अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, रेणुका अष्टक, श्री सूक्त, रामरक्षा, मारुती स्तोत्र असे श्लोक घेतो. त्यानंतर आम्ही शुभम करोती व प्रसादांनी आमचा क्लास संपतो. धन्यवाद. प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, पुणे.